आणि आजचं आपलं एक्सप्लेनर आहे युद्धाबद्दल। भारत पाकिस्तान मधलं युद्ध सध्या शमलंय। दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे, पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीचं युद्ध दाखवणार आहोत। असं युद्ध असू शकतं असं तुम्हाला कधीच वाटलं नसेल, किंवा जगाच्या पाठीवर कुठेतरी इतकं भयंकर घडतंय याची कल्पना सुद्धा तुम्ही केली नसेल। आणि आजच्या एक्सप्लेनर मध्ये आपण पाहणार आहोत युद्धातलं एक वेगळं आणि अतिशय घातक असं अस्त्र। गेले बरेच महिने इस्रायल विरुद्ध गाझा हे युद्ध सुरू आहे। या युद्धामध्ये इस्रायलनं आता नवी युद्धनीती वापरली आहे। त्या अस्त्राच्या वापरामुळे सगळ्या जगाला या युद्धाची दखल घ्यावी लागली आहे, आणि हे अस्त्र आहे ते म्हणजे भूक। हे युद्ध आहे भूक बळींचं, आणि हे युद्ध आहे उपासमारीचं। युद्ध ही फक्त बंदुकांनी किंवा तोफगोळ्यांनी किंवा मिसाईल्सनी लढली जातात असं नाही आहे, तर काही युद्ध ही थेट भूक या फॅक्टरवर हल्ला करणारी असतात। त्याला युद्धाच्या भाषेत वेपन ऑफ हंगर असं म्हटलं जातं। माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांमध्ये माणसाला लागणारी अन्नासाठीची भूक ही अत्यंत महत्त्वाची आहे। सर्वसाधारणपणे माणूस त्याच्या जगण्यातला बराचसा संघर्ष हा कशासाठी करत असेल, तर तो त्याची आणि त्याच्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो। सध्या गाझापट्टीत भूक भागवण्यासाठी संघर्ष नव्हे, तर अक्षरशः युद्ध सुरू झालंय। गाझामधल्या याच भुकेच्या लढाईची ही काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। हे पहिलं दृश्य पहा। गाझापट्टीत अन्नासाठी अशी झुंबड उडाली आहे। बाया बापड्या, लहान मुलं जे भांड मिळेल ते घेऊन अक्षरशः अन्नासाठी भीक मागतायत। एक थाळी तरी अन्न मिळावं म्हणून गाझामधल्या नागरिकांचा अक्षरशः आटापिटा सुरू आहे। या दृश्यांमध्ये आपण ते पाहतोय। आणि आता दुसरं दृश्य सुद्धा पहा। गाझामधला एक माणूस अक्षरशः उकिरड्यावरच्या भाकऱ्या वेचतोय। जे मिळेल ते चालेल, फक्त थाळी भरू द्या आणि पोट थोडं तरी भरू द्या असा त्याचा हेतू आहे। 2 वेळचं नको, पण 1 वेळचं तरी अन्न द्या असं गाझामधले पॅलेस्टिनी म्हणतायत। गाझामध्ये ही परिस्थिती का आली आहे, तर त्याचं कारण आहे इस्रायलनं गाझाची केलेली अन्नबंदी, पाणीबंदी आणि औषधबंदी। म्हणजे काय, तर गाझामध्ये जाणारा अन्नसाठा आणि पाणीसाठा एवढंच काय, तर औषधं सुद्धा इस्रायलनं रोखून धरली आहेत। आणि हेच ते युद्ध आणि हेच ते नवं अस्त्र, ते म्हणजे वेपन ऑफ हंगर। सध्या गाझामध्ये काय परिस्थिती आहे ते आधी आपण जाणून घेऊया। गाझामध्ये सध्या प्रचंड अन्न टंचाई निर्माण झाली आहे। गाझामधली 5 लाख इतके लोक किंवा जनता या घडीला उपाशी आहे। गाझाची लोकसंख्या साधारणपणे 21 लाख इतकी आहे। या 21 लाख लोकांना सध्या जेमतेम 1 वेळचं जेवण मिळतंय। दर 5 पॅलेस्टिनी नागरिकांमधला 1 नागरिक या क्षणाला उपाशी आहे। गाझामधली 93% जनता ही अन्न टंचाईचा सामना करते आहे। गाझामधल्या बेकऱ्या आणि हॉटेल्स तर केव्हाच बंद झाली आहे। आता ही सगळी परिस्थिती कुणी निर्माण केली आहे, तर त्याचं उत्तर आहे ती म्हणजे इस्रायलनं। इस्रायलनं गाझाची पुरती अन्नकोंडी केली आहे। इस्रायल असं का करतंय, त्याची इस्रायलची काही स्वतःची कारणं आहेत। कारणं काय, तर इस्रायलनं गेल्या 73 दिवसांपासून गाझाला जाणारा अन्नसाठा रोखून धरलाय। 2 मार्चपासून अन्नसाठ्याबरोबरच पाणी आणि औषधांचा साठा सुद्धा गाझाला देणं इस्रायलनं बंद करून टाकलंय। हमासनं काही पोलिसांची सुटका करावी अशी इस्रायलची मागणी आहे, आणि त्यासाठी इस्रायलनं हे युद्ध आरंभलंय। आणि या मागणीसाठीच इस्रायलनं गाझाला होणारा अन्न पुरवठा रोखून धरलाय। गाझामध्ये इतकी भयंकर परिस्थिती आहे की अन्न न मिळाल्यानं भूक बळी जाण्याची शक्यता आहे। म्हणजेच अन्नधान्याविना इथं माणसांचा मृत्यू होईल इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। एखाद्या देशामध्ये उपासमार होते हे कधी जाहीर केलं जातं, तर त्याचे काही शास्त्रीय निकष आहेत। उपासमार म्हणजे अन्नधान्याच्या टंचाईची शेवटची पातळी। अन्नधान्याची प्रचंड टंचाई, मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि भूकबळी जायला लागले की त्या देशात उपासमार सुरू होते। संयुक्त राष्ट्राच्या निकषांनुसार उपासमार कधी जाहीर केली जाते ते सुद्धा आपण पाहूया। यातला पहिला निकष आहे तो म्हणजे जेव्हा एखाद्या देशामध्ये 20% जास्त कुटुंबांमध्ये प्रचंड अन्न टंचाई निर्माण होते। दुसरा निकष आहे जेव्हा 30% जास्त लहान मुलांमध्ये, त्या देशातल्या लहान मुलांमध्ये कुपोषण दिसून येतं। म्हणजे 30% जास्त लहान मुलांमध्ये कुपोषण दिसलं तर तिथे उपासमारी जाहीर केली जाते। आणि तिसरा निकष आहे तो दर 10,000 लोकांमध्ये दोघांचा भूक बळी जातो तेव्हा।
दर 10,000 लहान मुलांमध्ये जर 4 मृत्यू झाला तरीसुद्धा उपासमार जाहीर केली जाते. त्यावेळी या देशामध्ये उपासमार किंवा अन्नटंचाई जाहीर केली जातेच आणि गाझामध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण व्हायला अगदी काही दिवसांचा वेळ शिल्लक आहे अशी परिस्थिती आहे. खरं तर अन्नटंचाईमुळे निर्माण होणाऱ्या विनाशाला गाझामध्ये सुरुवात सुद्धा झाली असं म्हणता येईल. अन्नटंचाईच्या किंवा भुकेच्या या युद्धाचा सर्वाधिक गंभीर परिणाम होतो तो लहान मुलांवर. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या एका रिपोर्टनुसार गेल्या 2.5 महिन्यात गाझामधल्या 57 लहान मुलांचा कुपोषण सदृश आजारांमुळे मृत्यू झालाय. तर गेल्या 4 महिन्यात 9,000 कुपोषित लहान मुलं गाझामधल्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मार्च 2026 पर्यंत गाझामध्ये 5 वर्षांपर्यंतची 71,000 मुलं कुपोषित असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर 14,000 मुलांना गंभीर कुपोषणाचा सामना सुद्धा करावा लागेल अशी सुद्धा शक्यता आहे. लहान मुलांसोबतच उत्तर गाझामधल्या 70,000 गर्भवती महिलांना सुद्धा सध्या अन्नटंचाईचा सामना करावा लागतोय. ही आकडेवारी गाझासाठी तर चिंताजनक आहेच, पण 2 देशांमधल्या युद्धामुळे लहान मुलांचा मृत्यू होणं हे कुठल्याही देशासाठी अभिमानास्पद मुळीच असू शकत नाही. युद्धाचे परिणाम म्हणून जेव्हा लहान मुलं दगावतात त्यावेळी अख्खी पिढी धोक्यात येते. ती पिढी नष्ट होते किंवा अख्खी पिढीच्या पिढीच कुपोषित दर्जाची कमकुवत अशी तयार होते. गाझामधल्या 57 लहान मुलांनी आधीच जीव गमावला आणि हा आकडा किती वाढेल याचा अंदाज लावणं सध्या तरी कठीण आहे. कल्पना करून बघा की आपल्याला भूक लागली आहे, खूप भूक लागलेली असते आणि खायला मिळत नाही तेव्हा आपली किती चिडचिड होते. खायला जर काही मिळालं नाही तर आपल्याला चक्कर येते किंवा आपल्या शरीरातली साखर कमी होते. मात्र जेव्हा भूक लागल्यावर अन्न उपलब्ध होत नाही तिथे काय होत असेल याचा विचार केलाय? किंवा जिथे मोठ्या प्रमाणावर माणसांचे भुकेमुळे हाल होत आहेत तिथे लहान मुलांचं नेमकं काय होत असेल याची कल्पना करून बघा. तुम्हाला हे माहिती आहे का की अन्न पाणी घेतलं नाही तर माणसांचं काय होईल? अन्न पाण्याशिवाय माणूस किती काळ जगू शकतो तर ते सुद्धा आपण पाहूयात. अन्न पाण्याशिवाय माणूस हा फक्त 3 आठवडे म्हणजे जेमतेम 21 दिवस तग धरू शकतो. प्रत्येक माणसासाठी हा काळ अर्थात वेगवेगळा त्याच्या प्रकृतीनुसार असू शकतो. उपासमार ही 3 टप्प्यात होते. एक म्हणजे जेव्हा तुम्ही खाणं बंद करता, ही उपासमारीची पहिली स्टेज. बराच काळ किंवा बरेच दिवस तुम्ही काही खात नाही, ही उपासमारीची दुसरी स्टेज. या स्टेजमध्ये किंवा उपासमारीच्या या दुसऱ्या टप्प्यात काय होतं तर तुमच्या शरीरानं आधीच साठवलेलं फॅट किंवा चरबी आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा उष्मांक तुमचं शरीर वापरायला सुरुवात करतं आणि तुम्हाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतं. तर उपासमारीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या शरीरात साठवलेलं फॅट संपतं आणि शरीर तुमच्या हाडांकडून आणि स्नायूकडून ऊर्जा मागण्याचा प्रयत्न करतं आणि या प्रक्रियेत आधीच थकलेल्या शरीरामध्ये प्रचंड गुंतागुंत निर्माण होते आणि अखेर उपासमारीनं संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. एखाद्या माणसानं काही काळ उपासमार अनुभवली तरी त्या उपासमारीचे त्याच्यावर प्रचंड वाईट परिणाम हे अनंत काळासाठी होत असतात. उपासमारीमुळे तुमची इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता खराब होते आणि कुठल्याही आजाराशी सामना करण्याची तुमच्यात ताकदच उरत नाही. गाझामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन म्हणजेच IPCनं काही अंदाज वर्तवले. इस्रायलनं अशीच अन्नबंदी कायम ठेवली आणि गाझामधली परिस्थिती अशीच राहिली तर काय होईल याचा अंदाज वर्तवलाय. तो म्हणजे गाझामधल्या 5 लाख लोकांना गंभीर उपासमारीचा सामना करावा लागेल. त्यामध्ये मृत्यूचा सुद्धा धोका आहे. गाझामधली 54% लहान मुलं ही कुपोषित होतील असं या ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. गाझामध्ये इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना लहान मुलं भुकेनं मरत असताना आणखी एक प्रश्न स्वाभाविकपणे तुमच्या मनात येईल. तो म्हणजे परिस्थिती इतकी भीषण असताना कुठलाच देश सध्या गाझाची किंवा गाझावासियांची मदत का करत नाही? तर त्याचं कारण म्हणजे गाझा आणि इस्रायल यांची भौगोलिक रचना. गाझा या छोट्याशा पट्टीच्या सीमा या इस्रायल आणि इजिप्त या 2 देशांशी जोडलेल्या आहेत. तर गाझाच्या पलीकडच्या बाजूला हा समुद्र आहे. म्हणजे एक बेचक्यात एखादा देश असणं किंवा एखादा प्रदेश असणं अशी ही स्थिती आहे. कुठल्याही देशाला गाझाला जर मदत करायची असेल तर त्यांना काय करावं लागतं? एकतर इस्रायलमधून गाझाला जावं लागेल, पण गाझाच्या मदतीसाठी सध्या इस्रायलनं कोणत्याही देशाला
त्यांच्या भूमीत शिरकाव करण्याची परवानगी दिलेली नाही आहे किंवा त्यांच्यावरचं आभाळ म्हणजे एअर स्पेससुद्धा वापरू देण्याची इस्रायलची परवानगी नाही आहे। त्यामुळे पर्याय राहतो तो इजिप्तचा। पण इजिप्तनं इस्रायल आणि गाझाच्या भांडणात तटस्थ भूमिका अगोदरपासूनच घेतली आहे। इजिप्त या दोघांच्या भांडणात पडतच नाही, त्यामुळे इजिप्त गाझाला मदतही करत नाही। आणि आता गाझाची परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेप सुरू केला आहे। त्यानंतर गाझाला थोड्या प्रमाणात अन्न पुरवठा करायला इस्रायल तयार झाला आहे। मात्र प्रत्यक्षात किती लोकांपर्यंत अन्न पोहोचेल याबाबत अजूनही शंका आहे। वेपन ऑफ हंगर हे युद्धामधलं सगळ्यात भयंकर हत्यार आहे आणि ते सध्या इस्रायलकडून वापरलं जाते। किती भयंकर आहे तर कोणत्याही मिसाईलपेक्षा अधिक घातक असं हे हत्यार आहे। हे हत्यार नेमकं काय ते सुद्धा आपण समजून घेऊयात। 1960च्या दशकात जेव्हा नायजेरिया सिव्हिल वॉर नायजेरियामध्ये झालं होतं त्यावेळेला नायजेरिया विरुद्ध बियाफ्रा या युद्धात नायजेरियानं बियाफ्राच्या सगळ्या सीमा बंद करून त्यांचा अन्न पुरवठा रोखला होता आणि या अन्नकोंडीमुळे तब्बल 30 लाख लोकांचा त्यावेळी मृत्यू झाला होता। आणि आता त्याचीच पुनरावृत्ती कदाचित गाझामध्ये होईल अशी भीती आहे। खरं तर अशी पुनरावृत्ती कधीच कुठल्याही देशात होऊ नये अशी अपेक्षा असते। नायजेरियाच्या या युद्धानंतर संयुक्त राष्ट्रांनी वेपन ऑफ हंगर या अस्त्रावर या युद्ध प्रकारावर बंदी घातली होती। पण आपल्याला माहिती आहे की काही नियम कागदावरच असतात, तशातलाच हा भाग आहे। युद्ध हे कुठल्याच प्रकारचं नको असतं, अगदी भुकेशी युद्ध तर नकोच नको असतं। सध्या गाझा विरोधातलं हे युद्ध इस्रायलला आरंभलंय आणि या युद्धात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।